नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ खूप आधीचा आहे। मी गावी गेलेली, तर कालच आली मी गावावरनं। तसे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी पाठवलेलेच आहे। गावी ना पाऊस यायचा किंवा वादळ वगैरे यायचं, त्यामुळे नेटचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालेला। रेंजच नव्हती तिथे अजिबात मोबाईलला। असं कधी होत नाही, पण वादळ वगैरे सुटलं ना तर असे प्रॉब्लेम होतात। आणि छान मजा आज देवाची पूजा वगैरे करून झाली, कारण की आम्हाला आज जायचं होतं रानामध्ये। त्यामुळे मस्त पटापट कामं वगैरे करून घेतली आणि 3-4 वाजताच निघालो। तरी ऊन आहे बघा, गावाला पण खरंच खूप ऊन होतं यावर्षी। आणि हे सगळे माझे नंदेचे आणि दिराची मुलगी आहे, आम्ही सगळे चाललो आता इथे रानामध्ये। लहान असले तरी खरंच ही मुलं खूप डेंजर आहेत, अजिबात घाबरत नाही कोणत्या गोष्टीला। आणि खरंच गावची मुलं आहेत ना, खूप बिंदास असतात। जरी लहान आपल्याला वाटतात, पण खरंच खूप धाडसी असतात। आम्ही नसलो तरी ते एकटे जाऊन आंबे वगैरे काढून आणायचे रानामधनं। तर आपल्याला भीती वाटते रानात पटकन जायला। तर मी छान असे करवंद काढले आणि चीक वगैरे सगळा लागला हाताला। जाताना खरं म्हणजे तेल घेऊन जायला पाहिजे होतं, थोडं हाताला तेल लावलं असतं ना तर एवढं चीक वगैरे लागत नाही। तर ही पोरं मला सांगत होती बघा, कधी कधी लहान मुलांकडनं पण आपल्याला खूप काही शिकायला भेटतं। असं नाही का मोठेच सगळं शिकवतात लहान मुलांना। तर असो, इथं माझा नवरा वगैरे आता सगळे काढायला झोंबलेत करवंद। आणि मला जांभळं दिसली, त्यामुळे मी जांभळं काढायला गेली। आणि खूप खाली खाली असे होते, त्यामुळे काढता पण आले पटकन। आणि खरंच खूप गोड आणि खरंच खूप छान होती। आपण जे पैसे देऊन विकत घेतो ना, त्याच्यात काहीच मज्जा नसते, पण असं स्वतः तोडून खाण्यात खरंच खूप मज्जा आहे। आणि ही झाडं बघा ना, आपोआप आलेली आहेत। तर गावचे लोक खरंच खूप नशीबवान आहे, कधीच ते उपाशी राहू नाही शकत। जंगलात तरी त्यांना अशी फळं वगैरे ऋतूप्रमाणे भेटतात। आणि आता आम्ही चाललो आहे खाली लवकर, कारण की संध्याकाळ होत चालली आहे। आणि त्यानंतर घरी आल्यावर मस्त हा रानमेवा मस्त धुवून वगैरे घेतला आणि छान असा आता मी खात बसणार आहे। तुम्ही पण पटकन या गावी हा रानमेवा खाण्यासाठी। आणि हा व्हिडिओ आहे तो आहे दुसऱ्या दिवसाचा। तर आम्ही चाललो आहे देवी आईच्या मंदिरात, म्हणजे कालकाई देवी आईच्या मंदिरात। आणि जातानाच बघा किती पाऊस आहे। निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हतं, ऊन होता खूप, आणि मध्येच पाऊस भेटला आम्हाला खेडपर्यंत। आणि मंदिराच्या इथं आल्यावर बघा पूर्ण ऊन आहे। तर हे मंदिर छोटंसं आहे कालकाई देवी आईचं, आणि याच्याच डाव्या हाताला आहे ना देवी आईचं मोठं मंदिर आहे। हे मंदिर मुंबई गोवा हायवेवरच आहे, बाजूलाच आहे मधोमध। खेड तालुक्यातील भरणे नाका इथे आहे हे मंदिर। आणि हे मंदिर मोठं आहे, तर इथे वटी वगैरे भरायला जातो आम्ही देवी आईची। जेव्हा माझं लग्न झालं ना, तेव्हा नवीन नवीन आम्ही ना इथंच उतरायचो, दर्शन वगैरे घ्यायचो, मग घरी जायचो। पण आहे ना, मला नंतर ते आवडायचं नाही, कारण की आपण बघा येताना वॉशरूमला वगैरे थांबत असतो, किंवा गाडीतच आपल्याला झोप आलेली असते। तर ते बरं नाही वाटत ना, देवाच्या दर्शनाला आपण असं म्हणजे झोपेत वगैरे येणार आणि घाण होऊन येणार, त्यापेक्षा आपण घरी जाऊनच येऊया। कारण की ज्यांना खरंच ते जवळ आहे ना, ते लोक येऊ शकतात। जे लांब राहतात, म्हणजे रत्नागिरीच्या पुढे वगैरे, त्यांचं ठीक आहे बाबा, ते पाया पडून जातात। पण आपल्याला तर जवळच आहे इथे खेडमध्ये। तर मग आम्ही काय करतो, आता घरी जातो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मस्त वार बघून देवी आईची वटी भरायला येतो, मस्त स्वच्छ आंघोळ वगैरे करून येतो। तर छान असं इथे पाऊस वगैरे झालेला, त्यामुळे खूप चिपचिपीत होतं बाहेर, सगळी ओलं। आणि मस्त देवी आईचं आता मी ओटी भरणार आहे। आणि देवी आईची वटी भरताना नेहमी लक्षात ठेवा की ना, वटीमध्ये एक तरी फूल तुम्ही ठेवा। वेणी नसेल तुमच्याकडे, गजरा नसेल तर गावाला तर झाडं भरपूर असतात, तर कोणतं पण फूल असू दे देवी आईला ते वटीमध्ये नक्की दाखवा। आणि जर तुम्हाला वटी घेऊन येता आलं नाही ना, तर इथे मंदिराच्या बाहेर खूप सारी छोटी मोठी दुकानं आहेत, जिथे फूल हार वटीचे सामान सगळं भेटलं जातं, म्हणजे जे वटीसाठी लागतं ते। आणि इथे देवी आईची पावलं ठेवलेली आहेत, इथेच आपण पाया वगैरे पडतो, कारण की गाभाऱ्यात जाता येत नाही। तर देवी आईचा खूप छान असा आज शृंगार केला होता, आणि ते वरतीच आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन होते आपल्याला। आणि मस्त देवी आई कालकाई देवी मंदिर आहे, हे खरंच मस्त आहे। तर प्रदक्षिणा घालण्यासाठी मी गेले पाठीमागे, तर इथे छान असे गोमातेचं दर्शन झालं आम्हाला। आणि ही गोमाता खरंच का आहे इथे तुम्हाला माहिती आहे का? तर मला याची छोटीशी माहिती आहे, जी तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे छोटी। शेकडो वर्षापूर्वी इथे एक घनदाट जंगल होतं, त्यामुळे आजूबाजूच्या गावातील गुराखी आपली गुरे चरण्यासाठी या जंगलात घेऊन येत असत। या गुराखाच्या कळपात एक गाय होती। ती गाय दर दिवशी एका जंगलातील विशिष्ट ठिकाणी जाऊन आपल्या दुधाची धार सोडत असत। हा सगळा प्रकार होत असताना त्या गुराख्यानी एके दिवशी जाऊन सगळ्या लोकांना ती गोष्ट सांगितली। तेव्हा सगळ्या लोकांनी पाहणी करून त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या ठिकाणी काहीतरी देवी वास्तव्य आहे। त्याच रात्री एका गावकऱ्याच्या स्वप्नात देवीने दृष्टांत दिला की एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे तेथे मंदिर उभारा। हेच ते भरणे येथील श्री कालकाई देवीचे मंदिर।
तसेच पुराणातील कथांमध्ये कालकाई, खेडजाई, रेडजाई, पाथरजाई, वरदायिनी व श्रीदेव खोमनाथ या 5 बहिणी व एक भाऊ. त्यानुसार खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये या 5 देवींची मंदिरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर ही होती छोटीशी कालकाई देवी आईची गोष्ट. जर तुम्हाला ही काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही चाललो आहे कशेडी घाटामध्ये, जे की स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे छान असं. तर जे मुंबई गोवा हायवेने जात असतील त्यांना हे मंदिर भेटणारच आहे, पण त्यासाठी तुम्हाला घाटातून यायला लागेल. जर तुम्ही बोगद्यातनं गेले कशेडी बोगद्यातून तर तुम्हाला परत वरतीच फिरून यावं लागेल. त्यामुळे जाताना तुम्हाला जर मंदिरात जायचं असेल तर तुम्हाला जुन्या घाटातनंच जावं लागेल, जुन्या रस्त्यातनं. तर हे छान असे श्री स्वामी समर्थ मंदिर कशेडी घाटामध्ये, आणि आजूबाजूला खरंच खूप छान अशी घरं वगैरे आहेत. घाटामध्ये तुम्ही बघितलं ना तर घरं वगैरे दिसत नाही जास्त करून, पण ह्या घाटामध्ये ना छान अशी घरं वगैरे मध्यभागीच हे मंदिर आहे. आणि आता आम्ही ते पोचले. खूप छान मंदिर आहे स्वामी समर्थांचं, आणि बघताक्षणी असं वाटलं बघतच बसावं. आणि एकदम उंच म्हणजे मध्यभागी आहे, त्यामुळे एकदम छान हवा वगैरे सुटली होती इथे. आणि ते ध्यान मंदिर आहे खाली जातानाच. इथे ना व्हिडिओ वगैरे काढून देत नाही स्वामी समर्थांच्या मंदिरात वरती, पण खाली तुम्ही काढू शकता व्हिडिओ वगैरे. आणि तर छान अशा स्वामी समर्थांच्या पादुका वगैरे ठेवलेल्या होत्या, आणि मस्त आम्ही असं दर्शन घेतलं. आणि ते ध्यान मंदिर होतं ना तिथे असं वाटलं इथे बसूनच राहावा, एकदम थंडावा होता तिथे. आणि इथे सगळे ना हे वडाची झाडं आहेत ना, ती आर्टिफिशियल पासून बनवलेली आहेत, म्हणजे नकली झाडं आहेत ती, पण असं वाटतच नाही आहे नकली. बघा असं वाटतं की आजूबाजूला सगळी झाडं आहेत वडाची वगैरे. आणि तिथे स्वामी महाराजांची एक मूर्ती ठेवलेली आहे बघा इथे पण. मस्त वाटतं. हे मंदिर आहे स्वामी समर्थांचं. त्याच्या मागे पण स्वामी समर्थांच्या मागे मस्त असं वटवृक्ष त्यांनी उभं केलेलं आहे. आणि नंतर मस्त छान असं दर्शन घेऊन आलो आम्ही. आणि तिथे ध्यान मंदिराच्या इथे ना मस्त जेवण होतं. तुम्ही रोज गेले ना तरी रोज जेवण असतं, म्हणजे खिचडी भात वगैरे असतं. आणि गुरुवार वगैरे गेले, प्रगटदिनी गेले, काही स्वामी समर्थांचं असेल त्या दिवशी गेलात ना तर तिथं पूर्ण जेवण भेटतं. आणि मस्त प्रसादाचा लाभ घेतला आणि आम्ही असं बाहेर आलो. आणि हे बघा मस्त असं सह्याद्रीचे पर्वतरांगा दिसून येत होत्या खरंच. आणि हा ना खेडला जाणारा रस्ता आहे आमच्या इकडे, आणि ह्या साईडला आहे तो कशेडी घाट आहे मोठा एकदम. जर तुम्ही इथूनच प्रवास करत असाल तर एक दिवस नक्की येऊन जा, स्वामी महाराजांची भेट घेऊन जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.